बिना टेन्शनचं. आता काय कांच्या घरात बघा पोटात बाळ वाढतंय 3ऱ्या महिन्यात ते 9व्या महिन्यापर्यंत सारखं टेन्शन घेतलेलं असतंय घरात, वादावादी, भांडण बिंडण हे सगळ्या गोष्टी. आणि जी बाळ होणार आहे ती सेम तसंच निघतं. मग एक तुम्हाला उदाहरण देतो. सांगलीची एक महिला आहे, त्यांचं नाव आहे कोमल. त्यांनी का नाही म्हणजे गर्भावस्थेत 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत बरं का त्यांना गर्भसंस्कार त्यांनी काय असेल ते केलं सगळं, नाही असं नाही. पण ती हनुमान भक्ती म्हणजे हनुमानासने त्यांनी मोठा भाव मानलं होतं. आणि तशीच ती साधना करायची. साधना म्हणजे काय, हनुमान चालीसा जास्त करायची, मारुती स्तोत्र जास्त करायची. आणि त्या महिन्यात एक कमीत कमी रोजचं 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा हनुमान चालीसा म्हणायची बरं का. हनुमान दादा मला सपोर्ट करा. आता हनुमान दादा ब्रह्मचारी थोडक्यात. मग 30 दिवसापैकी महिलांच्या 5 दिवस ती हनुमान साधना करायची नव्हती, फक्त 25 दिवस करायची. आणि जे होणारं बाळ म्हणजे मुलगा झाला आणि काही कालांतराने 1-2 वर्षानं 3 वर्षानं का नाही नुसतं हनुमान नाव काढलं का नाही, बाळ लगेच असंही करायचं. आणि बाळ पण एवढं बलवान, बुद्धिवान, कीर्तिवान झालं का नाही थोडक्यात. दिसायला ती तेज दिसायचं लगेच, चेहरा असं गाल गुबगुबीत, डोळं म्हणा, ही लय खतरनाक. म्हणजे एका मंत्राचा एवढा रिझल्ट येऊ शकतोय ह्याच्यावर विचार करा. मग तुम्ही कुळदेवतेची, कुळदेवीची, कुळपुरुषाची, हनुमानाची, दत्त महाराजांची, ज्या देवतेची तुम्ही साधना करणार तसं तुमचं बाळ हे होणार, लक्षात घ्या. म्हणून ज्यांच्या पोटात बाळ वाढते का नाही त्यांनी दुनियेचा विचार करू नका, घरचा विचार करू नका. तुमची तुम्ही साधना, भक्ती, गर्भसंस्कार चांगलं करा. म्हणजे होणारा मुलगा मुलगी बलवान, बुद्धिवान, कीर्तिवान होईल. तरच तुमचा कुळाचा उद्धार होईल, नाही तर होणार नाही.